महिला आरक्षणावर ठाकरेंची शिवसेना ठाम. मिस कॉल प्रकरणावर राऊतांचं प्रत्युत्तर. महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगताना दिसत आहे. महिला आरक्षण विधेयकावर तुमची भूमिका काय आहे, असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी म्हटलंय, मिस कॉल हा मिस कॉलच असतो, त्याला एवढं महत्त्व देण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. प्रियंका चतुर्वेदी आणि किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या मिस कॉल संदर्भात ते बोलत होते. महिला आरक्षण विधेयकाबाबत शिवसेनेची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय. महिलांच्या राजकीय हिताच्या आड शिवसेना कधीच आली नाही आणि येणारही नाही, असं राऊत यांनी म्हटलेलं आहे. तसेच महाराष्ट्र हे महिलांच्या राजकीय आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे पहिले राज्य असल्याचा उल्लेख करत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना संधी देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. महिलांना सक्षम बनवणे गरजेचे असल्याचं त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिलेला आहे. जर महिलांना संधी दिली नसती तर मुंबईच्या महापौरपदी महिला दिसल्या नसत्या. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे, असं देखील राऊत यांनी म्हटलेलं आहे. खाजगीमध्ये बोलण्याला काही अर्थ नसतो. नंबर 1, पक्षामध्ये अनेकदा याच्यावर पक्षाच्या संघटनेबाबत चर्चा होत असते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत किंवा इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी उत्तम पद्धतीनं काम केलेलं आहे. त्यांची जी टीम आहे तरुणांची, त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. तर विधान परिषदेत उद्धव ठाकरे जाणार का किंवा शिवसेनेमधून कोण जाणार? का बरं? दिल्लीमध्ये विधान परिषदेवरती चर्चा का व्हावी? आज उद्या लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक आहे, डिलिमिटेशनचा विषय आहे. या बिलांमुळे देशामध्ये एक आग लागलेली आहे. उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री स्टालिन यांनी सरकारला एक इशारा दिलेला आहे. हे अत्यंत गंभीर विषय आहे. विधान परिषदेमध्ये कोण जाणार किंवा अन्य काही गोष्टी होणार की नाहीत, त्याच्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे चर्चा करायला. प्रश्न आहे की तुमची भूमिका काय असणार नेमकी या कायद्याला विरोध करण्याची असणार? कारण मुंबईत किशोरी पेडणेकर आणि प्रियंका चतुर्वेदी दोघांनी मिस कॉल दिलेला आहे भाजपला. या मिस कॉल हा मिस कॉलच असतो, बरं का? तुम्ही मिस कॉल जेवढं काय घेऊन बसला ते लक्षात घ्या की महिला आरक्षणासंदर्भात शिवसेनेची भूमिका ही पहिल्यापासून स्पष्ट आहे. महिलांच्या राजकीय हिताआड शिवसेना कधीही आलेली नाही, येणार नाही. आणि महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी महिला राजकीय आरक्षणाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ती मुहूर्तमेढ रोवलेली आहे. तो महाराष्ट्र. आपण जेव्हा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा संदर्भ देतो तेव्हा त्यांनी आम्हाला हेच मार्गदर्शन केलेलं आहे ना की महिलांना सक्षम बनवायला पाहिजे. तसं नसतं तर आज मुंबईच्या महापौरपदी महिला नसत्या किंवा विधिमंडळामध्ये महिला नसत्या. एक ऐतिहासिक पाऊल आहे असं नरेंद्र मोदी सांगतायत. चतुर्वेदींनी समर्थनासाठी तो मिस कॉल होता, तो दिला. ठीक आहे. महिला असा आहे की या देशातल्या सर्व पक्षीय महिलांना हे विधेयक आपलं वाटत असेल तर त्याला शिवसेनेनं किंवा अन्य कोणत्याही पक्षाने विरोध केलं. ज्या पद्धतीनं मतदारसंघाची पुनर्रचना न करता, ज्या पद्धतीनं जनगणनेची सुरुवात न करता या सगळ्या विषयाला पुढे नेलं जात आहे, तिथे वादाचा मुद्दा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.